हॅलो मैत्रिणींनो, कशा आहात सगळ्याजणी? मस्तच असणार आहात. मी सीमा, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. आज मी अशी रेडी झालेली आहे कारण का आज दिवस आहे गुढीपाडव्याचा, म्हणजेच आपल्या मराठी नवीन वर्षाचा, चैत्र महिन्याचा. तर आज आहे गुढीपाडवा, त्यामुळे अशी गुढी उभारलेली आहे आणि मी पण रेडी झालेली आहे. म्हणजे आम्ही तिघही रेडी झालेलो आहोत. जेवण वगैरे माझं करून झालेलं आहे आणि मला तुमच्यासोबत एक माझा DIY शेअर करायचं होतं, जे मी स्पेशली गुढीपाडव्यासाठी बनवलेलं आहे. तर ते मी तुम्हाला दाखवीनच, पण त्याच्या आधी मी ते कसं तयार केलं आहे ते त्याची प्रोसेस पण तुमच्यासोबत मला शेअर करायची आहे. तर चला, पहिले मी तुम्हाला तो व्हिडिओ दाखवते मी काय बनवलं आहे ते. तर चिंदी मार्केटमधून मी हा असा ग्रीन कपडा आणला होता. तर त्याला ना मी असं केळीच्या पानासारखं कट केलेलं आहे. म्हणजे ह्याचे 6 पल्ले मी कापलेले आहेत. 6 पानं कापून तयार केलेली आहेत आणि ह्याची 3 पानं तयार होणार आहेत केळीची. तर 3 केळीची पानं बनवणार आहे आणि त्याच्यासाठी हे कॅनव्हास मिळतं, बुकरम पण सुद्धा म्हणतात ह्याला. तर ते सुद्धा मी कट करून घेतलं आहे. म्हणजे थोडासा ह्याला स्टिफनेस आला पाहिजे ना, म्हणून मग त्याच्यामध्ये हे बुकरम मी घालणार आहे. म्हणजे थोडासा स्टिफनेस येईल केळीच्या पानाला, एकदम असं लेचापेचा दिसणार नाही. तर आता ह्याची मांडणी दाखवते तुम्हाला. तर सगळ्यात पहिले तर बुकरम ठेवायचं आहे आणि त्याच्यावर सरळ कपड्याची बाजू अशी ठेवायची आहे. म्हणजे जे आपण पान कापलेलं आहे ना, त्याची सरळ बाजू वर येईल अशा प्रकारे पहिला पल्ला आपण ठेवून द्यायचा आहे. म्हणजे पहिलं जे पान कापलं, आता मी पानच म्हणते याला, आणि त्याच्यावर त्या सरळ बाजूवर सरळ बाजू येईल असा कपडा दुसरं पान ठेवायचं आहे. तर म्हणजे तुम्हाला दाखवते आता मी. ही जी आहे ती उलटी बाजू आहे आणि ही सरळ बाजूवर सरळ बाजू ठेवलेली आहे. तर अशा प्रकारे ह्याची मांडणी करायची आहे. तर व्यवस्थित कपडा आणि बुकरम व्यवस्थित मिळवून घ्यायचं आहे, म्हणजे वाकडं तिकडं बसलं नाही पाहिजे, आणि अशी शिलाई मारून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे मी खालच्या बाजूनी शिलाई मारायची नाही, फक्त वरच्या बाजूनी शिलाई मारायची आहे. आणि खालच्या बाजूनी मी थोडी शिलाई केलेली आहे बघा, आणि थोडासा भाग ओपन ठेवलेला आहे, म्हणजे आपल्याला हे पान उलटता येईल. तर आता हे पान मी व्यवस्थित उलटून घेणार आहे. ह्या जी जागा सोडली आहे ना, त्याच्यामधून पान व्यवस्थित उलटून घ्यायचं आहे, म्हणजे बरोबर बुकरम जे आहे ते मध्ये जाणार आहे आणि हे जे हिरव्या कपड्याची सरळ बाजूचे जे कपडा आहे ना, तो बरोबर वर येणार आहे. तर अशा प्रकारे पान व्यवस्थित उलगडून घ्यायचं, हात घालून त्याला व्यवस्थित शिलाईकडून सरळ करून घ्यायचं आहे, म्हणजे पानाचा आकार व्यवस्थित दिसला पाहिजे. आपल्याला टॉप स्टिच मारायचंच आहे, पण मी इस्त्री केली नव्हती का, त्यामुळे कपडा जरासा चुरगळलेला दिसत असेल, पण तरी ठीक आहे, आपण नंतर इस्त्री करू शकतो. तर मॅनेजेबल आहे म्हणून मी काही इस्त्री केली नाही. आता लेस लावण्याचा विचार करत होते. माझ्याकडे लेस होती, दिसते चांगली, पण मी म्हटलं की पान असं ऑथेंटिक अगदी पानासारखं पानच राहू दे, म्हणून मग त्याला लेस लावणार नाही. हल्ली लेसची भरपूर मिळतात पानं, तर मी अशीच पानासारखीच पानं ठेवणार आहे, हिरवीगार. तर आता ही याला असं दुमडून ना, कपडा व्यवस्थित दुमडून शिलाई करून घ्यायची आहे खालच्या बाजूनी जिथे आपण सोडलेलं ना तिथे. तर आता मी शिलाई वगैरे करून झालेली आहे, माझी 3 पानं बनवून झालेली आहेत. तर आता म्हटलं पानाभोवती आपण रांगोळी वगैरे काढतोच ना, तर तोही त्रास वाचून जावा म्हणून मी काय करते, आता ह्या पानांवरच मी ॲक्रिलिक कलर्सनी, म्हणजे जो फॅब्रिक कलर येतो ना, त्याच्यानी फेविक्रिलचं मी वापरलेलं आहे, त्याच्यानीच मी रांगोळी काढून घेते. त्यामुळे ही पानं छान दिसत आहेत ना, तर व्हाईट कलरच वापरला आहे, म्हणजे तो रांगोळीचा फील यावा. तर मग आधी चॉकने मी जे मला डिझाईन सुचत होतं ते ड्रॉ करून घेतलं मी हलक्याच्या ह्याच्यानी, आणि त्याच्यावर मग कलर मारायला मग सोपं पडतं ना, डिझाईन काढणं जरा इझी होऊन जातं आणि चुकत पण नाही. चॉकनी केलेलं कसं आपण पुसूनही टाकू शकतो, म्हणून आधी चॉकनी करायचं आणि नंतर मग आपण ह्या ॲक्रिलिक कलर वापरून छान आपल्याला हवी ती डिझाईन, अशी जी पानाभोवताची ताटाभोवतीची जी रांगोळी असते ना, त्या प्रकारांमधल्या रांगोळ्या आपण काढू शकतो. तर बघा किती मस्त वाटते, अगदी ते हिरवगार पान आणि त्याच्यावर व्हाईट कलरची रांगोळी खूप छान दिसते. तर आता ही पहिली डिझाईन केली, छान वाटते ना, मस्त वाटते, मला तर आवडली. जसं सुचेल तसं डिझाईन मी काढत गेली आहे, अगदी पटापट करून घेतले. आता हे दुसरं पान घेते, ह्याच्यावर मी दुसरं डिझाईन काढणार आहे.
सेम डिझाईन नाही काढणार. अशा प्रकारे तिन्ही पानांवर 3 डिझाईन्स मी करून घेतलेल्या आहेत. तर छान दिसतात. म्हणजे आपल्याला पानाभोवती परत रांगोळी काढण्याची गरज नाही. आणि माझी क्रिएटिव्हिटीसुद्धा जरा उफाळून येत होती. म्हटलं बरेच दिवसांनी असं पेंटिंग वगैरे काहीतरी करायला बसलेली. पूर्वी हे असं भरपूर करायची काय माझी बहीण आणि मी, आम्ही भरपूर करायचो असं काय पण आता बरेच वर्षांनी मी हे असं करायला घेतलेलं आहे. तर बघा आता हे दुसरं डिझाईन काढते. आपल्या संस्कार भारती रांगोळीचेच इन्स्पायर्ड सगळ्या डिझाईन्स आहेत. तर त्या छानही दिसतात, खूप ऑथेंटिक वाटतात. म्हणून मग ह्याच डिझाईन्स सिलेक्ट केल्या. म्हणजे अगदी मनात आल्या तशा मी काढत गेली आहे. आणि हो, एक गोष्ट तर तुम्हाला सांगायची राहूनच गेली. तर गुढीपाडव्याच्या दिवशीच मी माझ्या व्लॉगिंगला सुरुवात केली होती 2 वर्षांपूर्वी. हाच तो दिवस होता गुढीपाडव्याचा, ज्या दिवशी मी माझा पहिला व्लॉग टाकला होता. तर त्याची आठवण मला राहिलीच नव्हती. आज अगदी करता करता आता व्हॉइस ओव्हर देता देता मला लक्षात आलं की अरे मी ह्याच वेळी माझा व्लॉगिंगला सुरुवात केली होती. तर खूप छान वाटतं आहे. 2 वर्ष झालीत मला व्लॉगिंग करते आहे मी. तर हळूहळू करते. जे काय मला जमतं ते मी दाखवत असते. माझं कुकिंग म्हणा, माझं शॉपिंग म्हणा, पुन्हा माझे आर्ट, DIYs, असं काही ना काही मी जे काही मला येतं ते मी दाखवत असते, तुमच्यासोबत शेअर करत असते. असो, तर असं आर्टिस्टिक मला जेव्हा काही करायचं असतं ना, तर 1-2 दिवस तरी लागतात. हा कलर सुकायला तसंही एक रात्रभर मी सुकण्यासाठी ही पानं ठेवून दिली होती, म्हणजे तो कलर चांगला पक्का बसेल. आणि ह्या पानांवर इस्त्री वगैरे करून घेतली, त्यामुळे तो कलर अजून पक्का होऊन जातो. आणि असं काही करायचं असलं ना, तर जेवण वगैरे मी सकाळीच बनवून ठेवते 2 टायमाचं, तर टाईम मिळतो. कारण का बाकी घरातली कामं, परत बाहेरची पण कामं असतात, बँकेत जायचं असतं, मार्केटला जायचं असतं, काही ना काही चालूच असतं. त्यामुळे मग अशी कामं करायची असली तर वेळ थोडासा काढावा लागतो, ठेवावा लागतो. म्हणून मग जेवण वगैरे सगळं एकदा लवकर आटपायचं, किंवा मग सकाळीच 2 टायमाचं करून ठेवायचं. भात फक्त गरम लावला का चालून जातं. तर असंच काय जुगाड करून तरच मग वेळ मिळतो, नाही तर मग वेळ मिळत नाही. आणि मग ही आपली क्रिएटिव्हिटी करण्यासाठी कसं ना, जरा टाईम द्यावा लागतो, जरा पेशन्स लागतं. आणि तर उगाच घाईघाईत केलं ना, तर मग चांगलं होतंही नाही व्यवस्थित. आणि टाईम देऊन व्यवस्थित निवांतपणे शांतपणे केलं ना, का आपलं एक मेडिटेशनसुद्धा होतं, आपल्या कला जपली जाते आणि वेळही चांगला सत्कारणी लागतो. आणि काहीतरी घरात असं छानसं क्रिएटिव्ह असं केलंही जातं. आणि ह्या गोष्टींना जरा पेशन्स हवाच, त्यामुळे मग वेळ थोडासा एक्स्ट्रा ठेवावा लागतो. तर आता हे मी 3रं डिझाईन काढायला घेतलं आहे. आणि असं बेलाच्या पानांसारखं असं जसं सुचेल तसं डिझाईन्स मी करते आहे, ज्या छान दिसतील अशा ताटाभोवती वगैरे. तर ह्या सगळ्या मी रांगोळीमध्ये काढलेल्या डिझाईन्स आहेत. आणि ह्या नुसत्या पांढऱ्या ठेवू नये, रांगोळी कधी पांढरी ठेवू नये म्हणतात ना, म्हणून मग असा गुलाबी कलरचा एक टिंट गुलाबी कलरचं एक शेडिंग त्याला दिलेलं आहे थोडंसं. त्यामुळे ते अजून खुलून दिसतं आहे बघा, रांगोळी अजून छान वाटते. फक्त पांढऱ्या कलरची जरा म्हणजे तशीही चांगलीच दिसते, पण पांढरी ठेवू नये म्हणून मग हा गुलाबी कलर मी थोडासा त्याच्यामध्ये घातला आहे. आणि आता बघा किती सुंदर दिसतं आहे. आता हे रात्रभर मी असं डायनिंग टेबलवर वाळत ठेवली होती पानं, म्हणजे कलर मग त्याचा व्यवस्थित सुकून जाईल. आणि मग आता गुढीपाडव्याला मला ही पानं व्यवस्थित वापरता येतील. तर कशी वाटली मी बनवलेली केळीची पानं ते मला कमेंट करून नक्की सांगा. तर तुम्ही बघितलंच मी कशी पानं बनवली ती. आणि आज मी ती गुढीपाडव्याच्या निमित्ताने इथे आम्ही जेवायला या पानांवर बसणार आहोत. म्हणजे आमची जेवणाची ताटं अशी ह्या प्रकारे ह्या पानांवर राहतील. तर आता एक ताट मी घेतलं नाही, कारण का देवाजवळचं नैवेद्याचं ताट आम्ही घेणार आहोत त्यामुळे. आणि असं मस्त रांगोळी आणि केळीचं पान आणि इथे जेवण. तर असं सणासुदीला स्वतःला सुद्धा चांगलं ट्रीट केलं पाहिजे ना, त्यासाठी हे सगळं DIY होतं माझं. तर अगदी लवकर घाईघाईने ते केलं गुढीपाडव्यासाठी. तर आता पहिले तर मी तुम्हाला माझी रांगोळी दाखवते, दारात काढलेली गुढी दाखवते. गुढी तुम्हाला इथून पण दिसत असेलच.
तर माझी पूजा वगैरे करून झालेली आहे, जेवण झालेलं आहे, रेडी आता जेवायला बसायचं आहे. पुऱ्या पण इथे आणून ठेवलेल्या आहेत. श्रीखंड, पुरी आणि मसाले भात असा आजचा मेन्यू असणार आहे. आणि हा बघा, हा आहे मसाले भात. तर मसाले भाताची रेसिपी तुम्हाला पुन्हा कधीतरी मी तुमच्यासोबत शेअर करीन. आता आज तर ते शक्य नाही झालं कारण की मला माझं हे DIY दाखवायचं होतं. तर मी मसाले भाताचा व्हिडिओ तुमच्यासोबत नंतर कधीतरी शेअर करीन. चला आता मी तुम्हाला रांगोळी दाखवते मी दारात कशी काढली आहे ती. दाराला छानसं झेंडूचं तोरण लावलेलं आहे, आंब्याचा डहाळा लावला आहे आणि ही आहे मी काढलेली गुढीपाडवा स्पेशल रांगोळी. पण कोणीतरी गुढीपाडव्यावर काहीतरी फिरवलं आहे आणि ती जरासं पुसलं गेलं आहे. ठीक आहे, आता दुपारची वेळ मी खूप सकाळीच काढली होती रांगोळी. उंबरठा रांगोळीचा छाप काढला आहे, पण ही जी रांगोळी आहे ती मी स्वतः हाताने काढलेली आहे आणि छान झाली आहे. तेवढी रांगोळी निदान चांगली राहिलेली आहे. आणि गुढीपाडव्यासाठी मी आज मस्तपैकी ऑरेंज साडी नेसलेली आहे अशी. आणि पदर बघा तिचा सेल्फ कलरमध्ये आहे, काही पदराला वेगळा रंग वगैरे असं काही नाही आहे. आणि छानशी अशी साडी नेसली आहे, हातात हिरव्या बांगड्या घातल्या आहेत, कॉन्ट्रास्टमध्ये हिरवा ब्लाऊज घातलेला आहे आणि म्हणूनच हिरवी मॅचिंग टिकली लावलेली आहे. तर मला मॅचिंग टिकली लावायला आवडतं, म्हणजे एरवी कधी असं साडी वगैरे नेसली का मी टिकली लावते आणि ती जरा ठसठशीतच लावते. तशी आज लावलेली आहे. गळ्यात छानसं नेकलेस घातलेला आहे आणि छोटंसं मंगळसूत्र घातलेलं आहे. आणि ह्या माझ्या हातातल्या अंगठ्या, तर छान छान अंगठ्या घातलेल्या आहेत आणि मस्तसे आपले ट्रेडिशनल कानातले घातलेले आहेत सुंदरसे. तर अशी मी गुढीपाडव्यासाठी आज रेडी झालेली आहे. तर आज सकाळी ना 4 वाजल्यापासून मी उठून माझं काय ना काय चालू आहे. सगळी तयारी, भाज्या वगैरे निवडून ठेवणं, हे ते सगळं पीठ मळून ठेवणं पुऱ्यांसाठी, हे सगळं माझं सकाळी 4 वाजल्यापासून चालू होतं. पुन्हा रांगोळी काढणं, देवाची पूजा, थोडंसं सगळं साफसफाई वगैरे सगळंच होतं. तरी हर्षदने वगैरे मला मदत केली आहे. आज रातच्या हाताला नेमकं लागलं आहे, पुडी आली आहे, त्यामुळे त्याच्याकडून काही जास्त मदत झाली नाही, पण तरी थोडीफार मला त्यांनी शूट करण्यासाठी मदत केलेली आहे. तर आत्ताच आमची पूजा वगैरे सगळं करून झालेलं आहे आणि आता मला बसायचं आहे जेवायला. तर तत्पूर्वी हा ब्लॉग संपवण्यापूर्वी तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आमच्याकडनं नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. येस, तर आमच्या सगळ्यांकडून तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तर ह्याच नोटवर मी आजचा हा ब्लॉग इथेच थांबवते. माझं DIY कसं वाटलं ते मला सांगा आणि आजची माझी गुढीपाडव्याची तयारी कशी वाटली ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. तर भेटूया माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर. हॅपी न्यू इयर.